बेचिराग करून टाका पाकिस्तानला। तोपर्यंत तो मुठीभर देश आपल्यासोबत गुणानं बसणार नाही। आज पुलवामा या ठिकाणी जे भारतीय पर्यटकावर हमला करण्यात आला तो पाकिस्तानची बुजदिली म्हणावं लागेल। आणि तो भिकार चोट्या देश हगायला बसलं तर जागा पुरत नाही, मुतलं तर वाहून जाते। त्याची अवकात काय आमच्या भारतासोबत खेळण्याची? आज आमच्याकडे काय नाही। आमचा देश शांततेचा संदेश देणारा देश असल्यामुळे आम्ही आजपर्यंत संयम बाळगलो। मी माननीय भारत सरकारला जाहीर विनंती करतो, आपल्याकडे राफेल आहेत, विक्रांत आहे, अणुबॉम्ब आहे, ते शोरूममध्ये जपून ठेवू नका, त्याचा पाकिस्तान सोबत वापर करा। जे भी किंमत आहे भारत चुकवण्यास तयार आहे। आणि सर्व भारतीय आज या ठिकाणी संकटकाळी जे शहीद लोक झाले त्यांच्या सोबत आहोत। आज एवढे कोट्यावधी रुपयाचे, अब्जावधी रुपयाचे साधन सामुग्री विदेशातून आणून ते आपल्याला धुळखत ठेवायचं नाही, त्याचा वापर करा, बेचिराग करून टाका पाकिस्तानला। तोपर्यंत तो मुठीभर देश आपल्यासोबत गुणानं बसणार नाही, आपल्यासोबत गुणानं बसणार नाही। त्याच्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता, सर्व मानवजात, हा हमला कोण्या हिंदूवर नव्हता, कोण्या मुसलमानावर नव्हता, तो मानवतेवर हमला होता। यामुळे संपूर्ण जग आज या हमल्याची निंदा करत आहे। आज बिलोली शहरातील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय समाजाने एकत्र येऊन असल्या भ्याड हमल्याचा जाहीर निषेध करतो। आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आणखी आमच्या अंगावरले कपडे विकून टाका भारत सरकार, परंतु या पाकिस्तानला धडा शिकवा। एवढं बोलून मी माझे 2 भाषा संपवतो। जय हिंद।